दिनांक 11पासून ते 15पर्यंत 5 दिवस महाराजांचं प्रवचन आहे. जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित असावं आणि आपण सर्वांनी सांगा बरेच लोकांना की आता लाभ घ्यावा म्हणून ऐकायचा. कृष्ण भगवान की जय. अशी एक म्हण आहे की खाली हाताने माणूस जन्मतो आणि खाली हात जातो, परंतु आपल्या डॉक्टर साहेबाचं भाग्य घेऊन आलेत आणि कर्म करून आता सध्या नाही म्हणून मी कर्म करून नाव करून आपलं जातील. कारण काय त्यांचं जे आयुष्य त्यांनी इतकं संघर्षमय आणि इतर सगळ्या लोक गरीब करता त्यांचा उपयोग केला आणि त्यांनी पैसे जास्त म्हणजे डॉक्टर जास्त आणि अंगात आणली. अनेक पैसे घ्यायचे, जास्त पैसे घ्यायला लुबाडूक नाही केली, व्यवस्थित असेल ना आणि योग्य मार्गदर्शन केलं. आतासुद्धा ते कमी पैशामध्ये लोकांचा उपचार करतात. खरंच मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी त्यांचं मंदिरातर्फे स्वागत करतो. कृपा करून काही आमच्या चुका झाल्या त्यांनी माफ करावे ते थँक्यू. येथे उपस्थित बरोबर आहे रे, आवाज जास्त वाटतो आहे का? ठीक आहे. येथे उपस्थित माता भगिनी, मित्रवर्य, बंधुवर्ग सगळ्यांना अंतःकरणापासून माझा जय श्रीकृष्ण. आज आपण आपल्या प्रवचनमालेतील थोडं हमिंग वाटते यार, राहू दे असं. ठीक आहे. आजच्या आपल्या प्रवचनमालेतील पहिले पुष्प आपण गुंफणार आहोत. तुम्हा सगळ्यांना पुन्हा माझा जय श्रीकृष्ण. आणि आजचे पुष्प पहिले आपण सुरुवात करूया. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने सुरू करतो आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले जेथे शब्द ब्रह्म तेथे कवळले. ते मिया गुरुकृपा न मिले आदि बीज. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यमायु कामार्थसिद्धये. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. अंबा एकवीरा देवी माता की जय. प्रज्ञाचक्षु आवाज ठीक आहे रे. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज की जय. सब संतन की जय. भागवताचार्य डोंगरे महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय. कुलमणी श्री संत तुकाराम महाराज की जय. अलंका निवासी ज्ञानेश्वर माऊली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. यावर्षीचा जो प्रतिपाद्य विषय घेतलेला आहे ते महाभारत, ज्याच्या भोवती एखाद्या भोवऱ्यासारखं फिरत राहतं संपूर्ण महाभारत, त्या व्यक्तीचा घेतलेला आहे. आता प्रश्न येतो की हे ज्यांना माहीत आहे त्यांनी ऐकावं, ज्यांना माहीत नाही त्यांनी ऐकावं. माहीत असेल तर मला क्षमा करायची, नाही माहिती असलं तरी ऐकायचं. तर हा महाभारत नावाचा जो आर्ष महाकाव्य लोकमान्य बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी आणि अनेक पाश्चात्य लोकांनी, इथल्या लक्ष्मण शास्त्री जोशी, तर्कतीर्थ, हे सगळे जे होते त्या लोकांनी या ग्रंथाची अमाप त्याची योग्यता ओळखून, त्या माणसांनी ज्यांनी हे लिहिलं किंवा रचलं म्हणूया आपण, त्याची एका अतिशय महान काव्यामध्ये आणि ग्रंथामध्ये त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि त्याच्यातलाच आज आपण बघणार आहोत. तर याचं नाव महाभारत नव्हतं पहिले. ज्या वेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला याचं शीर्षक होतं हा जय नावाचा इतिहास. आता हा जय नावाचा इतिहास हे कोणी लिहिलं तर पटकन उत्तर येतं व्यासांनी लिहिलं. मग व्यास कोण होते हो, कोण होते हो हे व्यास की ज्यांनी इतकी मेहनत करून लिहिलं. तर एक दिवस त्यांना अशी अंतःप्रेरणा झाली की मी माझ्या कुलाचा वृत्तांत लिहायला हवा. तर नारद मुनींनी त्यांना दुजोरा दिला की नाही नाही लिहायलाच पाहिजे, लिहि म्हणे तू. आणि मग प्रश्न आला की रचलेलं तर सगळं डोक्यात पक्कं असतं, काही कागद समोर नसतात. मग करेल कोण, लिहेल कोण? तर नारद म्हणाले तू ब्रह्मदेवाकडे चल माझ्याबरोबर. आता काय, कुठल्याही सुप्रीम कोर्टलाही जायचं असलं ते एका निष्णात वकिलाची आवश्यकता असते, किंवा जे मोठमोठे मुख्यमंत्री असतात, पंतप्रधान असतात, त्यांच्याजवळ काही सहजासहजी तुम्ही पोचू शकत नाही. तर हे तर प्रत्यक्ष ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मदेव, त्यांची भेट घ्यायची म्हणजे पहिले अपॉइंटमेंट घ्यायलाच पाहिजे. तर व्यासांनी नारदांना सांगितलं तू विचार की त्यांना केव्हा वेळ आहे. मला फक्त पृथ्वीवरची 10 मिनटंच बोलायचं आहे त्यांच्याशी, देव लोकातील नाही. नारद हसू आलं नारदांना. अरे म्हणे तू असं का म्हणतो, चल. ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी नमस्कार केला.
ब्रह्मदेवाने त्यांचा यथोचित सत्कार केला. आलेल्या अतिथीला अतिशय सत्काराने वागवायचे ब्रह्मदेव. कोणी असो, तो राक्षस असो, दैत्य असो, दानव असो, का माणूस असो, का प्राणी असो. त्यांनी विचारलं, पृच्छा केली की अरे बाबा तू का आलास, सांग मला तुझ्या मनात काय आहे, काय इच्छा आहे तुझी. मी याच्याकरता आलो म्हणे तुमच्याकडे की मी एक महाकाव्य ज्याला म्हणता येईल असं जय नावाचा इतिहास, असं महाकाव्य माझा तो कुलवृत्तांत आहे. तर ब्रह्मदेवाला साहजिकच त्यांच्या हसू आलं, स्मित पसरलं. म्हणजे फार चांगली गोष्ट करतो आहे तो. काही नंतर महाकाव्य निर्माण झालंच नाही म्हणे. आधी कवी वाल्मिकींनी जे लिहिलं त्यानंतर काही कुठलं लिहिलं गेलं नाही. तर लिही म्हणे तू जरूर. तर म्हणे त्याच्याकरताच तर आलो म्हणे मी, की सगळं पक्का आहे रचलेलं डोक्यात पूर्ण, पण मला तुमच्या मदतीने आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे जो ऐकेल असा मला लेखनिक हवा. आता ब्रह्मदेव असला तरी त्यांनी विचार केला की कोणाला विचारावं, बृहस्पतीला विचारावं का. बृहस्पती तर आपले गुरु आहेत, त्यांना कसं काय विचारणार आहे, साऱ्या देवांचे गुरु, आणि ते कसं काय हे काम करतील, मग कोणाला विचारावं. तर त्यांनी अंतर्धान लावलं आणि त्यांना ताबडतोब उत्तर मिळालं ब्रह्मदेवाला. एकच व्यक्ती आहे की जी व्यासांची इच्छा पूर्ण करू शकेल, आणि ते आहे म्हणजे आत्ताच ज्याचं आपण गुणगान केलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. तर तू म्हणे गणेशाकडे जा, नारदाला घेऊन नको जाऊ म्हणे, याच्यावर माझा भरोसा नाही म्हणे, हा काय कानपिचके देईल, तू एकटाच जा. ते म्हणे नाही, मी नारदाला घेऊन जातो. आणि नारद आणि आपले व्यास महर्षी हे गणेशाकडे गेले. गणेशाचं पूजा अर्चन केलं त्यांनी. गणेशांनी त्यांना नमस्कार केला, कारण त्यांची व्यासांची योग्यता सगळे देव जाणून होते की काय माणूस आहे हा. तर गणेशांनी त्यांना एक अट घातली, मी तयार आहे म्हणे, मला फक्त 2 प्रश्न आहे आणि 2 अटी आहेत माझ्या. पहिला प्रश्न आहे म्हणे की याला किती वेळ लागेल. दुसरा प्रश्न आहे की हे कुठे लिहिणार तुम्ही, देवभूमीमध्ये लिहिणार की पृथ्वीवरती लिहिणार. व्यासांनी सांगितलं की हे जे घडलेलं आहे हे पृथ्वीवर घडलं आहे, त्यामुळे पहिला हक्क पृथ्वीचाच असतो, म्हणून मी हे पृथ्वीवर लिहिणार. किती काळ हे तुला लिहावं लागेल हे मी आज सांगू शकत नाही, ते तुझ्या कौशल्यावर आधारित राहील. ठीक आहे म्हणे, पण माझ्या 2 अटी राहतील म्हणे. पुन्हा गणेशजी त्यांना म्हणाले, त्या अटी जर तुम्ही पूर्ण कराल तरच मी पृथ्वीवर तुमच्यासोबत यायला तयार आहे. पहिली अट ही आहे म्हणे की तुम्ही जेव्हा मला सांगाल त्यावेळेला एक क्षणी तुमची वैखरी म्हणजे जीभ, तुमची वाणी जी आहे ती एक क्षण काय, एक निमिषसुद्धा थांबायला नको. मला व्यत्यय नको म्हणे लिहिताना, एकसारखं सांगायचं तुम्ही. ठीक आहे म्हणे. दुसरी अट आहे म्हणे माझी की सूर्योदय झाला की मी अवतरेन, सूर्यास्त झाला रे झाला की मी पृथ्वीवरनं गायब. कबूल आहे. तर व्यासांनी विचार केला, हा बुद्धीची देवता गणपती आपल्याला अटी घालते आहे. आमच्या नमुन्यात आम्ही वाढलो. इथे आम्ही म्हणतो पतंग जेव्हा कटलेली असते तर आमच्याकडे आम्ही टुक्कल फेकून पाहतो, जमलं तर जमलं, नाही तर नाही लागणार हाती पतंग. टुक्कल म्हणजे असा धागा असतो सद्धीचा, त्याला एवढासा गोटा असते, फिरून फेकला ते लागला त्या धाग्याला आणि ओढलं तर आपली पतंग. व्यास म्हणे टुक्कल फेकून पाहू म्हणे.
व्यास म्हणे माझ्याही 2 अटी आहे म्हणे. गणपती म्हणे काय तुमच्या काय अटी आहे, गरज तर तुमची आहे, गरजवंताला अक्कल नसते असं म्हटलं आहे म्हणे. नाही म्हणे मी गरजवंत जरी आहे तरी माझ्या 2 अटी आहेत. तर गणेश म्हणे सांगा. एक तर तू जे लिहिशील ते अतिशय सुवाच्य अक्षरात असलं पाहिजे म्हणे. काहीतरी गिचमीट लिहिलेलं आहे आणि मग मला हेलपाटे खावं लागून राहिले असं नको. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची अट आहे म्हणे, मी तुला जे सांगेन श्लोक त्या श्लोकाच्या प्रत्येक अर्थाचा शब्द तुला समजला तरच पुढे जायचं. तू म्हटलं की मग मी सुरुवात करेन. गणपतीला वाटलं हा काय सांगणार आहे आपलं. हां ठीक आहे तयार आहे. तयार झाले ते. तर त्याआधी मला या व्यासांची हे उत्तर हवं आहे. हे व्यास कोण होते हो, इतकं महत्त्व त्यांना देव देत होते सगळे. ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो ब्रह्मदेवही त्यांच्या पायावर अर्धे टाकत होता. या अर्थी त्यांची योग्यता खूपच असली पाहिजे आणि आहे ती. या व्यासांचा जन्म त्या काळी पाराशर मुनी आणि मत्स्यगंधा नावाची कोळी राजाला दत्तक गेलेली उपरिचर राजाची मुलगी यांच्या मिलनातून झाला. त्या मत्स्यगंधेचं एकच काम होतं की या तीराहून त्या तीरावर लोकांना न्यायचं. ती काही फुकट नेत नव्हती, तिचा व्यवसाय होता तो पैसा कमवायचा. तर एक दिवस तिच्या होडीमध्ये हे पॅरासर चढले, मला त्या तीरावर जायचं आहे. ते होडीत बसले आणि अच्छा लोकांनी 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यातल्या 3 पुरुषार्थावर अनेक लोकांनी विजय मिळवलेला आहे. पण हा सगळ्यात महत्त्वाचा डेंजर म्हणजे आहे 3रा, तो म्हणजे काम. हे पाराशर मुनी होडीत चढल्याबरोबर त्यांना तिचं इतकं आकर्षण झालं त्या मत्स्यगंधेचं की ते जवळ गेले. तिच्या म्हणे तू माझ्याशी लग्न कर, आत्ताच्या आत्ता कर. आता तिला काही तो कोण आहे काय आहे काहीच माहीत नव्हतं. होडीतनं ती 1 किंवा 2 माणसं जे चढतील त्यांना घेऊन जायची पैल तीराला. तिला वाटलं हा कोणीतरी वेडा गोसावळा इथे आला आपल्याकडे, आपल्याला म्हणतो की माझ्याशी आत्ता लग्न कर, मी कशाला लग्न करू याच्याशी. तर तिने आता कसं काय त्याला म्हणायचं, तर तिने म्हटलं त्या काळी अतिशय मोकळे मन होते लोकांचे आणि हृदयही खूप मोठे केले होते भगवंतानी. तिने म्हटलं तर ती म्हणते त्याला, अरे म्हणते तुम्ही कोण आहे मला माहीत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट टळटळीत दुपार आहे, दोन्ही काठावरती जवळपास 200-500 माणसं उभे आहेत. ते पाहतात आहे होडीला. होडीची उंची किती एवढीच. तुम्ही लग्न आत्ता करत तुमचा हेतू समजला मला, पण हे कसं काय शक्य आहे म्हणे. अंधार असता तुम्ही हो म्हटलं असतं. आता तिला बिचारीला हे माहीत नव्हतं की आपल्या होडीत कोण आलेलं आहे. हे होते पाराशर. सर्व सिद्धी जगातल्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या त्यांच्याजवळ होत्या. कारण हे पाराशर होते वसिष्ठ मुनींचे, जे 7 प्रजापतीसारखे देवांनी नेमले होते त्यातले एक वसिष्ठ. त्या वसिष्ठ मुनींच्या हा नातू होता. वसिष्ठ मुनींचे सगळे मुलं मारून टाकले विश्वामित्रांनी आणि एकच मुलगा जिवंत राहिला त्यांचा शक्ती, त्यालाही मारून टाकलं एका राजाने कल्माशपाद. पण त्याचा अंश त्या सुनेमध्ये होता आणि व्यास भ्रमिष्ठासारखे करायला लागले होते. त्यांनी आश्रम सोडला आणि सुनेला घेऊन चालले. आश्रम सोडल्यावर थोड्याच वेळात त्यांच्या कानावर वेदांच्या ऋचा त्यांना ऐकू आल्या. वसिष्ठ मुनींना त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, त्यांना कोणी दिसेना.
त्यांच्यासमोर त्यांची सुनबाई चालत होती, ती तर चुपचाप होती. मग वेदांच्या रुचा कोण म्हणताय? त्यांनी सुनबाईला विचारलं, तू म्हणाली का? ती म्हणे नाही, पण तिने ओळखलं. ती म्हणे, हा तुमचा जो नातू आहे ना म्हणे माझ्या पोटात, हा वेद म्हणतोय सगळे. तिथून वशिष्ठ मुनींचं पुन्हा भ्रमिष्ठ अवस्था संपली की चला आपला कोणी तर आहे, आणि ते घेऊन आले. आणि तिच्यापासून त्यांच्या सुनेचं नाव अदृश्यंती, त्यांचा मुलगा जो मारला गेला कल्माशपादांनी मारला त्याचं नाव शक्ती. या शक्तीचा हा मुलगा पराशर. वशिष्ठांनी त्याला जेवढ्या विद्या जेवढे गुण स्वतःजवळ होते, जे जे काही आहे जगातलं अमृत सोडून बाकी सगळं त्याला शिकवलं, सगळं दिलं, आणि ते पराशर मुनी म्हणून प्रसिद्ध झाले. सगळे तत्ववेत्यापासून तर सगळं त्याच्याजवळ होतं. आणि अशाच्या मनात एकदम कामाची इच्छा झाली आणि त्यांनी तिला विचारलं. मग तिने म्हटलं की बा अंधार नाही आहे. तर ठीक आहे म्हणे. व्यासांनी मंत्र म्हटले आणि तात्काळ धुकं झालं, संपूर्णपणे धुकं, की ह्या बोटाचं बोट ह्या बोटाला दिसेल नाही, इतकं धुकं झालं ना अंधार केला. आता बोल म्हणे. आता बोल म्हटल्यावर तिला मग अतिशय हुशार असतात बघा या माता भगिनी ज्या असतात, त्यांच्या इतकं जगात चतुर कोणी नाही आणि पुरुषांइतके मूर्ख जगात कोणी नाही. हे अत्यंत जबाबदारीने विधान करतो आहे मी. ती हुशार होती, तिने ओळखलं, अरे अंधार केला यांनी तर एवढं ऊन असताना टळटळीत, म्हणजे याच्याजवळ पॉवर आहे, काही करू शकतो हा. महाराज म्हणे माझी एक विनंती आहे म्हणे तुम्हाला, सांगा. तुम्ही माझ्या जवळच येऊ नाही शकणार ना म्हणे. माझ्या अंगाला इतकी दुर्गंधी आहे म्हणे, आणि म्हणून लहानपणापासून मला आजूबाजूचे मुलं, माझे वडील, माझ्या कोळीवाड्यातले लोक, हे सगळेजण मला माशाचा गंध असलेली म्हणून मत्स्यगंध हे माझं नाव ठेवलं. तर माझ्या माशाचा हा दुर्गंध तुम्हाला सहन होणार नाही. हा माझा माशांचा दुर्गंध तुम्ही जर नष्ट केला आत्ताच्या आत्ता, तर मी तुमच्याशी समागम करायला तयार आहे. आता पराशर मुनी त्यांना काय, ते म्हणे ठीक आहे तथास्तु, तुला वर देतो म्हणे, जो तुला अपेक्षितही नसेल, तुझ्या अंगातनं दुर्गंध न येता दैवी सुवासिक असा सुगंध येईल म्हणे, की जो 1 कोसपर्यंत राहील. आता आमच्यासारख्या पोपटपंची करणाऱ्या प्रवचनकारांनी हे सांगितलं, लोकांना हसू येतं. नवीन जे असतात ते म्हणते हां काय जाऊ द्या, म्हणते पुराणातली वांगी पुराणात. एक स्पष्ट सांगू इच्छितो, ज्या गोष्टी आपण कल्पना करू शकत नाही, जी गोष्ट सध्या आपल्या देशात एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून एक फार मोठे कार्यकर्ते आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो, ते बुवाबाजी बंद केल्याबद्दल. पण हिंदू देवतांवर, हिंदू धर्मावर जे काय व्याख्यानातनं त्यांचे जे मुख्य आहे, आमचे चांगले मित्र आहे, त्यांच्याशी माझे वादविवाद होतात या विषयावर. तो प्रश्न अलिदा त्यांनी वर दिला तिला, की तुला नीलकमलासारखा सुगंध तुझा 1 कोसभर दरवळेल. मला विचारला होता एकाने प्रश्न आत्ताच दापोलीला, हे कसं शक्य आहे का? तर इकडे जवळ तो आल्याबरोबर त्याचा सुगंध आला मला. आजकालची पिढी बाहेरही जायचं असलं ते केल्याशिवाय जात नाही. तर त्याला म्हटलं हे सुगंध येतं. हो म्हणे डिओ मारला मी. महाराज तुम्हाला आणून देईन म्हणे, आवडला तर. म्हटलं नाही, तू काय लावलेला आहे? म्हणे डिओ मारला आहे. म्हणलं मग तुझा हा सुगंध किती वेळ टिकतो? 3, 3.5, 4 तास टिकते म्हणे, नाही तर 1 तासही टिकते बोगस असला तर. म्हटलं मग त्यांनी जो दिला होता तो दिव्य होता, म्हटलं स्वर्गात बनवलेला, तो जन्मभर टिकणार होता. म्हटलं तिच्या घामातनं सुद्धा सुगंध यायचा सत्यवतीच्या. तर अशी ही व्यासांची त्यांच्या मिलनामधून
महर्षी वेदव्यास म्हणून जे व्याख्यात पावले त्यांचं जन्मनाव आता महाभारतात मी खूप शोधलं, पण त्या पाराशराला बहीण होती का नाही हे काही मला सापडलं नाही कुठे. का त्याच्या कानामध्ये कोणी कुर्र करून म्हटलं की तुझं नाव हे. त्याच्या आईने त्याचं नाव कृष्ण द्वैपायन असं ठेवलं. एका द्वीपावर त्यांचा जन्म झाला लोकापवाद म्हणून. त्यावेळेला हे भाग्य होतं त्या स्त्रियांचं की 2 प्रकारचे पुत्र किंवा पुत्री त्यांना असायच्या. एक लग्नाच्या आधी झालेली, ज्याला समाजाची पूर्णतः मान्य होती, त्या पुत्राला कानीन पुत्र असं म्हणायचे. त्याला समाजात स्वीकारलेलं होतं की असू शकतं. कारण समाजाची भावना ही होती की जसं आजकाल यंग लोक म्हणतात कॉल ऑफ नेचर, म्हणजे भूक लागणे कॉल ऑफ नेचर, श्वास घेतो कॉल ऑफ नेचर, शौच करता बाकी विधी करता कॉल ऑफ नेचर, ऐकणे कॉल ऑफ नेचर, तसंच हे सुद्धा कॉल ऑफ नेचर. तर तिचा सुगंध लगेच तिला जाणवला. तिने हो म्हटलं. व्यासांचा जन्म झाला, तो एका द्वीपावर झाला आणि ते दिसायला सावळे होते म्हणून त्यांचं नाव तिने कृष्ण द्वैपायन असं ठेवलं. मूळ नाव व्यासांचं कृष्ण द्वैपायन. मी झाडाझडती मुद्दाम घेतो आहे, कथाप्रवेश होईलच, हे बेसिक आपल्याला कळायला हवं म्हणून घेतो आहे. आणि तो लहान खातापिता झाला. 2-3 वर्षाचा झाल्यावर तिने पाराशर मुनींनी सांगितलं होतं की हा थोडा मोठा झाला की मला आवाज दे, मी याला घेऊन जाईन. तिने बोलावलं त्यांना, हा तुमचा पुत्र तुमच्या हाती सोपवते. याचं सर्वांगीण शिक्षण सर्व तऱ्हेचं हे तुम्हाला करायचं आहे. फक्त एक वचन मला हवं आहे तुमच्यापासून, आणि याच्यापासून या लहान आहे, याला कळणार नाही, पण याला फक्त हो म्हणायला सांगा की मी ज्या दिवशी पण याची आठवण करेल नुसती, त्या दिवशी यांनी माझ्यासमोर हजर राहायला पाहिजे. तर पाराशर म्हणे कसं काय शक्य आहे? तुम्हाला सगळं शक्य आहे म्हणे तुमच्या मनात आलं तर. त्याला वरदान द्या. तर त्यांनी त्याला सगळं शिकवलं व्यासांना. त्याला वरदाने दिलं की कालातीत गती त्यांची होती. म्हणजे कालम आपण जे करतो आपण 1 तास 2 तास, तसं त्यांना काही नव्हतं. इथून नागपूरला जायला 2 तास लागतात, 2.5 तास लागतात. पूर्वी 5 तास लागायचे. आजकाल जे सारथी आहेत त्यांच्या अंगात जास्त जोर असते, 2 तासातच नेतात ते तुम्हाला. बसणारे जे असते त्यांचे हृदय धडधड धडधड करत असते, काय ठोकते काय कुठे. तर तसं त्यांनी कालातीत म्हणजे एका सेकंदात ते कुठेही अवतरू शकत होते, अशी त्यांना विद्या दिली. आणि त्यांचं सगळं ट्रेनिंग झालं पूर्ण. आणि त्याच्यानंतर आशीर्वाद घ्यायला ते आपल्या आईकडे आले. तिने ओळखलं पण नाही. चांगला 12 वर्षात मोठा झाला होता. त्यावेळेला 1 तप असायचं शिक्षण कुठले. 1 तप म्हणजे 12 वर्ष. तिचा आशीर्वाद घेतला. माते, मी लहानपणी जे वचन दिलं ते सदैव माझ्या स्मरणात राहील. ज्याही दिवशी तू माझी आठवण करशील त्या दिवशी क्षणार्धात मी तुझ्यासमोर अवतीर्ण होईल, हे त्यांनी सांगितलं. अशी ही व्यासांची कथा. आणि या व्यासांना एक दिवस असं वाटलं की आपण जे म्हणजे आपण लोक सध्या जे बोलतो की कौरव पांडव अमुक तमुक, हा सगळा जो प्रवास आहे तो मुख्यतः शेवटचा कुरू हे भीष्माचार्य होते. भीष्माचार्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतल्यामुळे त्यांच्यानंतर कोणताच ओरिजिनल म्हणजे मूळ कुरू कोणीच राहिलेला नव्हता. आणि भीष्माचार्यांच्या वडिलांकरता भीष्माचार्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतलं. त्यांच्या वडिलांनी विवाह केला या सत्यवतीशी, मत्स्यगंधा हिच्याशी विवाह केला. हिच्यापासून 2 पुत्र झाले त्यांना, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. दोघंही मेले, अकाली मेले.
एक जण युद्धात गेला, एक जण तसाच गेला. त्यांच्या ज्या पत्न्या होत्या 2, अंबिका आणि अंबालिका, तर या सत्यवतीला खूप वाईट वाटलं की माझ्या नशिबात काय दुःखच आहेत का फक्त. तर तिने व्यासांचं स्मरण केलं आणि सांगितलं की मला माझ्या सुनांना पुत्रप्राप्ती तू करून दे. तर जे 3 पुत्र व्यासांच्या मुळे निर्माण झाले. अंबिका होती, तिने गच्च डोळे मिटून घेतले व्यास जवळ आल्या. व्यासांनी म्हटलं होतं माते किमान 1 वर्ष त्यांना व्रतस्थ राहायला सांग, मग मी पुत्र संभव. त्या काळी ज्याला नियोग व्रत म्हणायचे की कोणीही अपुत्र म्हणून मरू नये, कोणत्या स्त्रीला पुत्र झाला नाही असं होऊ नये, ही त्या काळातल्या समाजाने केलेली ती एक चांगली व्यवस्था होती. आता मानू न मानू लोक. तर व्यास म्हणतो की मी गेलो नाही नाही म्हणजे तू आत्ताच जा, म्हणजे मला 9 महिन्यांनी पुत्र माझे नातू मिळतील. आईच्या पुढे काही बोलले नाहीत ते. अंबिकाकडे गेले, अंबिकेने असे गच्च डोळे मिटून घेतले. जो पुत्र झाला तर व्यासांनी तेव्हाच म्हटलं तू गच्च डोळे मिटून घेतल्या. अर्थात हे आमच्या सायन्समध्ये काही बसत नाही, पण व्यासांनी जे लिहून ठेवलं आहे ते खरं आहे असं मानूनच मी बोलतो आहे. तिला धृतराष्ट्र झाला जो जन्मांध होता. अंबालिका जी होती दुसरी राणी विचित्रवीर्याची, चित्रांगत तर लग्न नव्हतं, मरून गेला होता. अंबालिकेकडे गेले तर ती त्या व्यासांचं रूप पाहूनच तेजपुंज, पण अकराळ विक्राळ रूप रानावनात राहिल्याने ती पांढरी फट्ट पडली. म्हणून तिला जो मुलगा झाला तो पांडू. मग यांनी व्यासांनी सांगितलं आईला की बा असं झालं, हे मुलं असे होतील, मी पुन्हा बोलवेन म्हणे 9 महिन्यानं तुला. पुत्र झाल्यावर तसेच झाले ते. मग या सत्यवतीने व्यासांना पुन्हा बोलावलं की पुन्हा अंबिकेकडे जा. अंबिका हुशार होती, तिने एका आपल्या दासीला सांगितलं माझ्याऐवजी तू झोप, काही दिसणार नाही कोण आहे. आणि त्या दासीने मात्र त्यांना शय्यासोबत चांगली केली आणि तिच्यापासून झालेला पुत्र विदुर. अशाही म्हणून जे म्हटलं व्यासांनी की मला माझी कुळकथा लिहायची आहे. हो हरिभाऊ, सध्यासुद्धा कुळकथा येतात बरं, दिसतात. आजकाल कुळकथा नाही म्हणत, कुलवृत्तांत असते. देशपांडे कुलवृत्तांत, वानखडे कुलवृत्तांत. मग देशपांडे कुलवृत्तांत आहे तर त्या देशपांडेला एक विशेषण लावलेलंच असते. देशपांडे कुलवृत्तांत ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये अंजन सिंगीकर देशपांडे, वाठोडेकर देशपांडे, फलाणे देशपांडे. अरे बाबा काय आहे. तसं व्यासांनी काही केलं नाही. त्यांनी सांगितलं माझा कुलवृत्तांत लिहायचा आहे आणि त्यांनी तो लिहिला. तो लिहिल्यावर ब्रह्मदेवाकडे गेले. गणपतीला ते दररोज मग काय करायचे, गणपतीने सांगितलं होतं की एकदाही थांबायचं नाही, एक क्षणही. बरं हा लिहिला कुठे गेला, त्यांनी विचारलं कुठे लिहिणार तुम्ही पृथ्वीवर. म्हणजे व्यास म्हणाले माझा आश्रम जिथे आहे तिथे. गणपती म्हणे कुठे आहे तुमचा आश्रम. मग आमच्यासारखे काही आमचे चिकित्सक अंधश्रद्धा निर्मूलवाले असते, मग त्याला गणपती होतात त्याला कळलं नाही का म्हणजे कुठे आहे आश्रम ते. त्याच्यावर काही आपलं जो उत्तर नसतं. त्यांनी सांगितलं की बद्रिकाश्रमात चल, म्हणजे बद्री केदारला तिथे व्यासांचा आश्रम आहे, पाहून आलो आहे मी. तिथे ते लिखाण झालं. पृथ्वीवरील 3 वर्ष, पृथ्वी तलावरील 3 वर्ष ते लिखाण अव्याहतपणे चाललं. ते पूर्ण झाल्यानंतर व्यास ते घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांच्या पायाशी ते ठेवलं आणि याचा म्हणे मी नाव हा जय नावाचा इतिहास म्हणून ठेवतो आहे. आपली संमती असेल तरच मी हे नाव ठेवीन. दुसरं काही नाव ब्रह्मदेव आपल्याला सुचवायचं असेल तर ब्रह्मदेव म्हणे तुम्ही जे ठेवलं ते अतिशय योग्य आहे.
ब्रह्मदेवानी त्याला एक प्रश्न केला, माझा एकच प्रश्न आहे म्हणे व्यासा तुला, तू तर हे केला व्यासंग सगळा, याच्या आधी तुझी योग्यता आम्ही सगळे देव म्हणजे जे स्वयंभू आहेत ते तिघं आम्ही, शंकर महाराज म्हणजे शंकर आपले कैलासावरचे, विष्णू आणि मी ब्रह्मदेव, आम्ही स्वयंभू आहोत, आमचे कोणी आईबाप नाही आहे. आम्हाला पृथ्वीवरती हिरण्य गर्भातनं जो अहंकार निर्माण झाला त्याच्यातनं आम्ही तिघं तयार झालो. बाकीचे जे देव आहेत त्या सगळ्यांना कुलवृत्तांत आहे म्हणे. सगळेजण कश्यप आणि आदिती हे जे आम्ही प्रजापती केले होते यांच्या मार्फत निर्माण झाली सगळी प्रजा. तर माझा हे आहे म्हणे तुला प्रश्न की याचा प्रसार कोण करेल पृथ्वीवर? तू लिहिला आहे तुझ्याच जवळ राहील. कोणताही लेखक जेव्हा लिहितो म्हणे तेव्हा त्याचा विचार काही नुसतं स्वतःपुरता लिहिण्याचा नसतो. लोक कविता लिहितात, लोक काही लिहितात, ते लोकांसाठी असतं की मी किती हुशार आहे, मी किती चांगला आहे, माझे कविता रचना आहेत. तर तुझा प्रसार करायला कोण आहे तुझ्याजवळ? तर व्यास म्हणे चांगलं सांगितलं तुम्ही, माझ्याजवळ 5 जण आहे म्हणे, त्यांना मी शिक्षण देतो या बाबतीत, आणि ते संपूर्ण पृथ्वी तलावर काही त्यांच्यातले शिष्य देवल आसित ऋषी मुनी यांच्याकडे जातील, काही देवलोकात याचा प्रसार करतील, काही पृथ्वीवर करतील. आणि या व्यासांचे 4 शिष्य होते. पहिल्याचं नाव सुमंतू, दुसरा पैल, तिसरा जेमिनी आणि चौथा वैशंपायन. आणि 5वा त्यांचा जो शिष्य झाला होता तो त्यांचा स्वतःचा पुत्र शुक. अरे वा, या व्यासांची पत्नीचं नाव शोधायला मला 15 दिवस लागले. अरे वा, हे शोध ते शोध, कुठं काही. म्हणलं यांचं पुत्राचं नाव, याच्या बायकोचं नाव तर असायलाच पाहिजे ना. मिळालं एकदाचं. मग जरा शांतता लागली डोक्याला. त्यांच्या पत्नीचं नाव अरणी देवी, आणि त्या अरणी देवीपासून हा व्यासांचा पुत्र जन्माला आला. याचं नाव शुक. हा जन्मापासूनच याच्यामध्ये संपूर्णपणे वैराग्य होतं. लहानपणीच तो व्यासांबरोबर सगळं शिकायला लागला गेला. आणि हे असे 5 शिष्यांच्या मार्फत ह्या जय नावाचा इतिहास याचा प्रसार झाला. आता आपण कथा प्रवेश करूया. हे सांगण्यापुरतं होतं. आता मी म्हटलं की हा जय नावाचा इतिहास, तर पहिल्यांदा इतिहास कशाला म्हणतात याची व्यासांनीच लिहून ठेवलेली व्याख्या आहे शास्त्रकारांनी. मोठे शास्त्रकार होते व्यास, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते सांगतो. म्हणजे हे याच्यासाठी सांगतो आहे की काही लोक येऊन सांगतात, अरे डॉक्टर 8 दिवसापूर्वी 6-7 महिन्यापूर्वी माझा इतिहास सांगतो तुला. आता काय बोलायचं अशा माणसांशी? इतिहास आणि भूतकाळ याच्यात खूप फरक आहे. भूतकाळ म्हणजे आधी झालेलं जे आहे तुमच्या आयुष्यात तो भूतकाळ आहे, तो इतिहास नसतो. इतिहासाची व्याख्या व्यासांनी करून ठेवलेली आहे. व्यासजींनी लिहून ठेवलं आहे, धर्मार्थ काम मोक्षाणाम. धर्मार्थ काम मोक्षाणाम याच्या 4 आले हरिभाऊ पुरुषार्थ. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम. अर्थही सांगेन. उपदेशम समन्वितम पूर्ववृत्त कथारूपम इतिहासम प्रचक्षते. त्या कुलामध्ये घडलेलं जेवढं सगळं काही आहे जे कथारूपाने पूर्ववृत्त म्हणजे आधी झालेलं, किती वर्ष आधी असो, ते कथारूपात जे सांगितलं जातं, लिहिलं जातं, त्यालाच इतिहास असं म्हणतात. तोच इतिहासाच्या कसोटीवर नोंदल्या जाते. कसोटी म्हटली की बायकांच्या डोक्यात एकदम येते, आम्हाला तर काही कळत नाही. ते सोनाराकडे असते एक कसोटीचा दगड, आम्ही तर अजून पाहिला नाही. आम्हीच दगड आहोत, आम्ही काय पाहणार आहे? कसचा कस लावते, 2 काय लावते, तसं असते म्हणे. आणि ते पाहिल्याबरोबर त्याला समजते की सोनं आहे का नाही आहे.
तसे यांच्याही कसोट्या आहेत इतिहासाच्या, तशा व्यासांनी सांगितलेल्या आहेत त्या. आपण पुढे